सगळे उपाय करून झाले, पण केसांमधला डॅन्ड्रफ काही जात नाही. हात घातला, केस विंचरले किंवा छान कपडे घातले आणि केसांमधून डॅन्ड्रफ पडतोच आहे, सगळ्या गोष्टींमुळे इमेज खराब होते आणि त्रास होतो तो वेगळा. तर काय केलं पाहिजे अशा ह्या डॅन्ड्रफला? बरेच उपाय तुम्ही ऐकलेच असतील, पण व्यवस्थित जर तुम्ही त्याचे प्रकार आणि त्याच्यानुसार जर तुम्ही ट्रीटमेंट केली तर घरच्या घरी अगदी 60 ते 70% डॅन्ड्रफ हा घरच्या घरीच कव्हर होतो. सो नमस्कार, चला आज पाहूया आपण डॉक्टर लेडीच्या ह्या सेशनमध्ये डॅन्ड्रफ म्हणजे नक्की काय आहे, त्याचे प्रकार काय आहेत, कारणं काय आहेत आणि घरच्या घरी आपण काय उपाय करू शकतो आणि कुठल्या प्रकारासाठी तुम्हाला डॉक्टरांकडे यावं लागेल. सो सगळ्यात महत्त्वाचं, डॅन्ड्रफ हा जास्तीत जास्त तरुणांमध्ये दिसतो, त्यातल्या त्यात फिमेलपेक्षा मेल पुरुषांमध्ये याचं प्रमाण हे जास्त असतं, तरुणांमध्ये जास्त असतं, त्यानंतर लहान मुलांमध्ये आणि नंतर अगदी वयस्कर किंवा म्हाताऱ्या लोकांमध्ये डॅन्ड्रफचं प्रमाण दिसतं आपल्याला. तर असा हा डॅन्ड्रफ होण्याची सगळ्यात महत्त्वाची कारणं काय असतात, प्रकार आपण त्यानंतर पाहूया. तर बऱ्याच वेळा अनुवंशिकता असू शकते, घरामध्ये डॅन्ड्रफची हिस्ट्री असेल तर बऱ्याच वेळा डॅन्ड्रफ होत राहतो. 2 नंबर, तुमचं जर स्वच्छता नसेल, म्हणजे तुम्ही उन्हामध्ये खूप काम केलं जाते किंवा केसामध्ये घाम येण्याचं प्रमाण आहे, तर केसांच्या मुळाशी ऑलरेडी तेल तयार होत असतं आणि घाम प्लस तेल ह्या दोन्हीच्या एकत्र येण्यामुळे डॅन्ड्रफचं प्रमाण तयार होतं. किंवा 3 नंबर आहे अनहायजीन. जर तुम्ही व्यवस्थित केसांचं स्काल्प, डोक्याची जी त्वचा आहे ती जर स्वच्छ करत नसाल, त्याच्यामुळे सुद्धा डॅन्ड्रफ होत राहतो. नंतर आहे कोरडेपणा. काही काहींचं ऑलरेडी स्काल्प खूप ड्राय असते, केसच खूप ड्राय असतात, केसांची त्वचा, त्याच्यामुळे ॲटोमॅटिकली त्यांचा डॅन्ड्रफ तयार होत राहतो. त्यावर काय उपाय केला पाहिजे. नंतर आहे, जर कुठला सगळे उपाय करून झालेत तरी पुन्हा पुन्हा डॅन्ड्रफ होते, तर याचं कारण हे तुमच्या पोटातून असू शकतं, म्हणजे काहीतरी तुम्हाला आजार असू शकतो. आपला आयुर्वेद काय सांगतो, तर वात आणि पित्त या दोन्हीचं जर प्रमाण वाढलं तर जो प्रकार तयार होतो तो कुठला डॅन्ड्रफ असतो, आणि जर कफाचा प्रकार वाढला तर कुठला डॅन्ड्रफ असतो. तर पाहूया आपण हेच पुढच्या याच्यामध्ये. वात आणि पित्त म्हणजे जर शरीरामध्ये उष्णता वाढली किंवा खूप ड्रायनेस वाढला तर जो प्रकार तयार होतो तो बऱ्याच वेळा असतो डॅन्ड्रफचा पहिला प्रकार, म्हणजेच डाय डॅन्ड्रफ. तर डाय डॅन्ड्रफ म्हणजे कोरडा कोंडा. तर कुठल्याही कोंडाचं परीक्षण आपण कसं करतो, मॅग्निफाईंग ग्लास म्हणजे जे भिंग असतं ते केसांच्या मुळाशी नेऊन किंवा डर्मास्कोप जे स्किन चेक करण्याचं जे आपलं यंत्र असतं, ह्या दोन्हीच्या याच्यातून आपण स्किन चेक करतो आणि त्यानुसार डॅन्ड्रफचा प्रकार ठरवतो. तर कोरडा डॅन्ड्रफ म्हणजे आता पूर्ण आपण कोरडा डॅन्ड्रफ म्हणजे ड्राय डॅन्ड्रफ काय असतो, कसं असतो त्याची माहिती घेऊया. ड्राय डॅन्ड्रफ कसं असतो, केसांमध्ये तुम्ही अगदी बोट घातलं तरी लगेच बारीक बारीक फ्लेकी सफेद सफेद धुळीचे कण उडाल्यासारखा तो उडतो, केसांवर दिसतो. जर खाली अगदी तुम्ही कलरफुल ब्लॅक कलरचे कपडे वगैरे घातले असेल तर त्यावर पण पडतो आणि हलकंसं केसांमध्ये इचिंग होत राहतो. केस विंचरायला लागले तरी सुद्धा तो वरच्या बाजूला पूर्ण येतो. तर हा झाला डाय डॅन्ड्रफ. बऱ्याच वेळा हा कोरडेपणामुळेच येतो, म्हणजे तुमची न्यूट्रिशन डेफिशियन्सी असते, शरीराला हवं तेवढं अन्नामधून तूप तेल हे कमी पडतं, किंवा न्यूट्रिशन म्हणजे जसं ओमेगा फॅटी ॲसिड, नंतर B12, झिंक, ह्या काही ठराविक ज्या शरीराला आवश्यक गोष्टी असतात त्या कमी पडतात, त्याच्यामुळे डाय डॅन्ड्रफ होऊ शकतो. किंवा तुमचं कुठलं जे प्रोडक्ट आहे किंवा तुम्ही व्यवस्थित तेल लावण्याची जी पद्धत आहे ती तुमच्याकडून चुकतीये, सो त्याच्यामुळे होऊ शकतो. जर तुमचा ड्राय डॅन्ड्रफ असेल, कोरडा कोंडा असेल, तर फक्त त्याला नॉर्मल खोबरेल तेल आणि त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर ओरिजिनल तो हलकासा गरम करून घ्या, तेलामध्ये तो ठेवा आणि तो पूर्ण त्याच्यामध्ये विरघळू द्या आणि त्याने रात्रीचा हलकासा तो लावून ठेवा, सकाळी धुवून टाका. तेल सुद्धा अगदी 4 ते 5 तास आधी लावा, सकाळी केस धुवून टाका. जर तुमची केस खरंच ड्राय आहे तर आठवड्यातून ॲटलिस्ट 2 ते 3 वेळा फक्त पाण्याने जरी केस वॉश केले तरी सुद्धा डॅन्ड्रफचं प्रमाण खूप कमी होऊन जाईल. हे झालं डाय डॅन्ड्रफसाठी. आता ऑइली म्हणजे चिकट डॅन्ड्रफ जो असतो, की जो खूप कंगवा घातल्यानंतर किंवा खूप जोरात जर केसाच्या मुळाशी खाजवलं तर अगदी असे मोठे मोठे पापुद्रे निघाल्यासारखा आणि चिकट असतो, असा तो केसांवर दिसतो.
किंवा केसांना बऱ्याच वेळा केसांमध्ये खाजेचं प्रमाण थोडंसं जास्त असतं, तर हा असतो ऑइली डॅन्ड्रफ. केसांच्या मुळाशी असलेलं तेल आणि घाम या दोघांच्या एकत्र येण्यामुळे केसांच्या मुळाशी पापुद्रा जो तयार होतो त्याला आपण ऑइली डॅन्ड्रफ म्हणतो. आणि हा बऱ्याच वेळा घामाच्या ठिकाणी खूप घाम येण्याचं प्रमाण असतं, किंवा मग उन्हामध्ये काम केलं जातं, किंवा स्ट्रेस लेवल खूप असते पेशंटमध्ये, त्यांच्यामध्ये सुद्धा IT वाले, कॉम्प्युटरसमोर काम करणारे ह्या लोकांमध्ये सुद्धा हा प्रकार जास्त दिसतो. त्यानंतर आहे अनहायजीन. बऱ्याच वेळा केस व्यवस्थित स्वच्छ केले जात नाही, केसांच्या मुळाशी तसंच ऑइल राहतं, त्यामुळे सुद्धा ऑइली डॅन्ड्रफ होतो. तर याच्यासाठी उपाय आहे, तुम्ही K2Z केटोकॅनाझोल असलेला K2Z नावाचा शॅम्पू किंवा ZPT झिंक पायरोथिन हे कंटेन असलेला जो शॅम्पू आहे, ह्या दोन्ही शॅम्पूचं जर तुम्ही आठवड्यातून सुरुवातीला जर तुम्हाला खूप डॅन्ड्रफचं प्रमाण आहे तर आठवड्यातून कमीत कमी अल्टरनेट डे, सुरुवातीला आठवड्यातून 3 ते 4 वेळा तो शॅम्पू लावा व्यवस्थित. त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये अल्टरनेट डे म्हणजे 2 ते 3 वेळा लावा. त्यानंतर आठवड्यातून 1 ते 2 वेळा आणि नंतर आठवड्यातून एकदा. असं टॅपरिंग डोसने जर तुम्ही हा शॅम्पू यूज करायला सुरुवात केला तरी तुमचा डॅन्ड्रफ लगेच कमी होऊन जाईल, कारण हायजीन, स्वच्छता होईल. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की तेल हे तुम्ही फक्त ऑइली स्किन जर तुमची असेल केसाची तर केस धुण्याच्या आधी अर्धा तास आधी फक्त तुम्ही हेअर ऑइल लावा आणि केस लगेच वॉश करा. हे झाले ऑइली आणि ड्राय डॅन्ड्रफसाठी. आता आहे तुमचा एक्झिमा, म्हणजे जर केसांमध्ये कुठलं तरी इन्फेक्शन आहे, फंगल इन्फेक्शन वगैरे आहे की ज्याच्यामुळे कंटिन्यू केसांमध्ये खाज येत राहते, थोडंसं जरी खाजवलं गेलं तरी रेडनेस म्हणजे लालसरपणा वाढतो किंवा लगेच सूज येते, तर नक्कीच हा एक्झिमाचा वगैरे प्रकार असू शकतो. त्यासाठी मात्र तुम्हाला डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन काही लोशन्स लावावे लागतील आणि काही औषधं घ्यावी लागतील. नंतर आहे मेडिकेटेड, म्हणजे सगळे उपाय करून झाले तरीही पुन्हा पुन्हा डॅन्ड्रफ होतच राहतो, डॅन्ड्रफ जातच नाहीये, तर तो असतो मेडिकल प्रॉब्लेममुळे. म्हणजे तुम्हाला काहीतरी आजार असण्याची, म्हणजे पोटाशी रिलेटेड काही आजार असण्याची शक्यता असते, स्ट्रेस असू शकतो, खाल्लेलं जे अन्न असतं ते व्यवस्थित डायजेशन होत नाही, पचन होत नाही, त्याच्यामुळे तुमचं पूर्ण मेटाबॉलिझम बिघडतं, त्यामुळे सुद्धा डॅन्ड्रफ होत राहतो. तुम्ही वरून लोकल कितीही त्याला काढण्याचा प्रयत्न केला तरी ते कव्हर होत नाही, त्यासाठी तुम्हाला काही पोटातूनच औषधं घ्यावी लागतात. तर हे झाले डॅन्ड्रफचे प्रकार. यानंतर जे कॉमन जे कारण असतं ना ते असतं स्ट्रेसमुळे ना सगळ्या पद्धतीचे आजार जे आहेत सध्या ते अगदी 90% आजार ना स्ट्रेसमुळे होत असतात. सो स्ट्रेस घेणं, चिंता करणं कमी करा. तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावर उपाय शोधायचा प्रयत्न करा, नुसता त्याचा विचार करत बसू नका. तर ही सगळी काही महत्त्वाची कारणं आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला डॅन्ड्रफ होतो. त्याचबरोबर आता आयुर्वेदिक जर म्हणाल, कुठल्याही पद्धतीचं डॅन्ड्रफ असू दे, त्याच्यामध्ये आयुर्वेदिक आपण औषधं काय घेऊ शकतो, तर 2 ओळीमध्ये अगदी साध्या सोप्या भाषेत सांगते. आवळ्यापासून तयार केलेलं तेल, कांद्याचं तेल, कांद्यापासून तयार केलेलं तेल, किंवा मग अगदी कडुनिंबाच्या पानापासून तयार केलेलं तेल, यातलं जे कुठलं तेल तुम्हाला अवेलेबल असेल किंवा तयार करता येईल ते तेल तयार करून केसांच्या मुळाशी लावा, ज्या पद्धतीने मी तेल लावायला सांगितले त्या पद्धतीने. त्यानंतर जर तुम्हाला शक्य झालं तर ऑइलीसाठी स्पेशली खाज येते, इन्फेक्शन असतं, त्यामध्ये दही 3 ते 4 चमचे, त्याच्यामध्ये 1 ते 2 थेंब लिंबू, त्यानंतर कढीपत्त्याची पानं, ह्या सगळ्याचा फेस मास्क तयार करा आणि तो केसांना आठवड्यातून ॲटलिस्ट 2 वेळा केसांच्या मुळाशी लावून ठेवा. त्याचे सुद्धा खूप छान रिझल्ट्स येतात. तर ह्या आयुर्वेदिक पद्धतीने सुद्धा तुम्ही घरच्या घरी डॅन्ड्रफ नक्कीच बरा करू शकता. तर ह्या व्यतिरिक्त मात्र जर इन्फेक्शन असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्हाला तो कव्हर करावा लागेल. डॅन्ड्रफशी रिलेटेड, स्किनशी, हेअरशी रिलेटेड कुठलेही जर तुमचे काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये सांगा. साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये आपल्या डॉक्टर लेडीच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटत जाऊया. तोपर्यंत नमस्कार.